लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर आणि मोकाट जनावरांचा राडा हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून बनले आहे। शहरात मोकाट जनावरांनी हौदोस घातला की मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागते आणि नगरपालिकेकडून आश्वासन देऊन वातावरण शांत केले जाते आणि काही दिवसातच नगरपालिकेचे आश्वासन हवेत विरून जाते आणि पुन्हा बेचेपाडे सुरू। अशी या मोकाट जनावरांच्या बाबत कोपरगावात परिस्थिती आहे। काल पुन्हा कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी राडा घालत दुचाकीवरील 2 जणांना जखमी केले आहे आणि पुन्हा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी पोलीस, पालिकेचे अधिकारी यांच्यासह शहरातील नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शहरातील अनेक प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली। त्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संतोष गंगवाल यांनी केली होती। सदर बैठकीमध्ये फक्त पालिकेचे आरोग्य अधिकारी, त्यांच्या जवळील असलेल्या डायरीवर रस्त्याचा प्रश्न असो, गणेश विसर्जन नियोजन असो किंवा मोकाट जनावरांवर कारवाई असो, सर्व प्रश्नांची नोंद घेतली खरी, मात्र ती नावालाच हे सिद्ध झाले आहे। कारण कालच शहरात कोर्ट रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या 2 वळूंची झुंज झुकली आणि त्यात दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी त्या झुंजीत सापडले व ते किरकोळ जखमी झाले आहेत। शांतता कमिटीची बैठकीत मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित झाला आणि पालिका प्रशासनाने फक्त प्रश्नांच्या नोंदी डायरीवर लिहून घेत वेळ मारून नेली का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। नोंदी घेतल्या गेल्या मग कारवाई का झाली नाही, असा देखील सवाल यामुळे उपस्थित होतोय। सदर मोकाट जनावरांचे मालक असून त्यांच्यावर नगरपालिका इतकी मेहरबान का, हा संशोधनाचा विषय असून त्या मोकाट जनावरांच्या कोंडवाड्याचे काय झाले, हा पण महासंशोधनाचा विषय आहे। कोंडवाड्याचा विषय कायमच निघतो, आता तर त्यात मोठा आर्थिक गोंधळ असल्याची चर्चा देखील होत आहे। दरम्यान कालच मोकाट जनावरांच्या राड्यानंतर व सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून आज त्यांनी कायम हौदस घालणाऱ्या त्या 2 वळूंना दोरखंडांनी पोस्ट ऑफिसच्या लगत असलेल्या मैदानात बांधून ठेवले आहे। सदर सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात येणार असून काही दिवसात या मोकाट जनावरांचा लोखंडी पिंजऱ्यात पकडून कुंभारी येथील गोशाळेत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी सुनील आरण यांनी दिली असून जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे। एकंदरीत शहरातील सर्वच मोकाट जनावरांच्या प्रश्नांबाबत आजची एक कारवाई वगळता नगरपालिका प्रशासन उदासीन असून जोपर्यंत मोकाट जनावरे एखादा मुर्दा पाडत नाही तोपर्यंत नगरपालिकेला जाग येणार नाही, असे चित्र आहे। सर्वच मोकाट जनावरांचा कायमचा मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेला ठोस व कडक पावले उचलणे गरजेचे बनले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।